नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे फॉर्म्युले शिकलो आणि काही सम बघितलेत. आता आपण थर्ड स्टँडर्डसाठी सेकंड पेज जे आहे त्यांचं, तर सेकंड पेज म्हणजे पेज फोल्ड केल्यावर जे सम्स आहेत ते सम्स आपण आता सॉल्व करणार आहे डायरेक्ट. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की थर्ड स्टँडर्डला टोटल 34 फॉर्म्युले आहेत, म्हणजे सगळे फॉर्म्युले आहेत. अबॅकसमध्ये टोटल 34च फॉर्म्युले असतात. तर आता आपण स्टार्ट करूया. मग कसं सॉल्व करायचं ते मी एक्सप्लेन पण करते. ओके, रेडी. ए नंबर सम, ॲड 3, ॲड 4, 5 इज अप, देन ॲड 5 लेस 1, देन ॲड 2 डायरेक्ट होता, लेस 9 डायरेक्ट कट, आन्सर इज 0. नेक्स्ट बघा, ॲड 3 बिट्स घेतले, देन ॲड 2 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टरचा 2चा फॉर्म्युला, ॲड 5 लेस 3, लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 9 डायरेक्ट, आन्सर इज 9. नेक्स्ट बघा, ॲड 1, ॲड 7, 5 6 7, ॲड 8. आता ॲड 8चा कोणता फॉर्म्युला येणार? दोन फॉर्म्युले आपण बघितले बरोबर, ॲड 10 लेस 2 आणि कॉम्बिनेशन. मग आधी ॲड 10 लेस 2 होतात का बघायचं. ॲड 10 लेस 2 आहे ना, म्हणजे कॉम्बिनेशनची काही गरज नाही आहे. देन लेस 1 डायरेक्ट कट, आन्सर इज 1 5 15. नेक्स्ट बघा, ॲड 3, ॲड 4चा फॉर्म्युला काय येणार? मग 5 वर आहे म्हणजे ॲड 5 लेस 1, लेस 2 डायरेक्ट कट, लेस 5 डायरेक्ट कट, आन्सर इज 0. नेक्स्ट ई नंबर, ॲड 9, ॲड 7चा फ्रेंड 3. दोन फॉर्म्युले आहेत अगेन 7चे, पण आधी बिग सिस्टर होतं का बघायचं. ॲड 10 लेस 3, देन ॲड 2 डायरेक्ट, ॲड 8चा फॉर्म्युला, ॲड 10 लेस 2, आन्सर इज 26. नेक्स्ट ॲड 6, ॲड 9चा फॉर्म्युला, ॲड 10 लेस 1, नंतर काय लेस 1. आता लेस 1चे पण दोन फॉर्म्युले आहेत. मग बघायचं की लेस 5 ॲड 1 होतं का, तर होत आहेत. ओके, लेस 5 ॲड 4, 1चा फ्रेंड 4, लेस 5 ॲड 4, देन ॲड 6चा फ्रेंड 4, ॲड 10 लेस 6, ॲड 10 लेस 4, 6चा फॉर्म्युला, आन्सर इज 2020. नेक्स्ट बघा, जी नंबर, ॲड 1, ॲड 9, ॲड 10 लेस 1, ॲड 5 डायरेक्ट, अगेन ॲड 5 नाही होत म्हणून ॲड 10 लेस 5, आन्सर इज 2020. नेक्स्ट बघा, ॲड 2 डायरेक्ट, ॲड 3 नाही होत, मग 5 वर आहे म्हणजे ॲड 5 लेस 2, देन लेस 5 डायरेक्ट कट, आणि ॲड 7 डायरेक्ट होतात, आन्सर इज 7. नेक्स्ट ॲड 7, ॲड 4. मग आता कोणता फॉर्म्युला येणार? 5 तर खाली आहे म्हणजे बिग सिस्टरचा येणार. जेव्हा 5 खाली असतो तेव्हा बिग सिस्टर, कारण ॲड 5 आपण करू शकत नाही बरोबर. मग बिग सिस्टरमध्ये 4चा फ्रेंड 6 आहे, ॲड 10 लेस 6, देन लेस 1, देन ॲड 7, आन्सर इज 17. नेक्स्ट बघा, ॲड 2, ॲड 4, 5 वर आहे म्हणजे कोणता येणार? स्मॉल सिस्टर, ॲड 5 लेस 1, ओके, देन लेस 6 डायरेक्ट कट, ॲड 9 डायरेक्ट, आन्सर इज 9. नेक्स्ट बघा, के नंबर, ॲड 9, ॲड 2. आता 5 खाली आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार? 2चा बिग सिस्टर, 2चा फ्रेंड 8 आहे म्हणजे ॲड 10 लेस 8, बिग सिस्टरचा फॉर्म्युला. देन ॲड 4, 5 वर आहे म्हणून ॲड 5 लेस 1, लेस 3. मग आधी स्मॉल सिस्टर होतं का बघायचं, लेस 5 ॲड 2, आन्सर इज 12. ओके, नेक्स्ट बघा, एल नंबर सम, ॲड 5, ॲड 4, लेस 6 डायरेक्ट कट, देन ॲड 2. आता 5 वर आहे म्हणजे 2चा कोणता फॉर्म्युला येणार? स्मॉल सिस्टर, ॲड 5 लेस 3, आन्सर इज 5. नेक्स्ट ॲड 2, ॲड 3. मग 5 वर आहे म्हणून ॲड 5 लेस 2, लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 9, आन्सर इज 9. नेक्स्ट ॲड 6, 5 6, लेस 1, ॲड 4, ॲड 1. आता 5 खाली आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार? बिग सिस्टर, ॲड 10 लेस 9, 1चा फ्रेंड 9, आन्सर इज 10. ओके, नेक्स्ट ओ नंबर बघा, ॲड 7, 5 6 7, लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 2 डायरेक्ट, ॲड 1. आता 5 वर आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार? स्मॉल सिस्टर, ॲड 5 लेस 4, आन्सर इज 5. ओके, फर्स्ट लाईन तुमच्या लक्षात आली असेल.
आता सेकंड लाईन बघूया आपण. सेकंड लाईन करताना अबॅकस खाली घ्यायचं जरा, म्हणजे काय होतं, पटकन मुलांना आन्सर लिहिता येतात. ओके. ए नंबर सम सेकंड लाईनचं. ॲड 3, ॲड 2, 5 वर ए म्हणून ॲड 5 लेस 3, ॲड 6. आता बघा ॲड 6चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 लेस 4 बिग सिस्टरचा, पण नाही होत. मग दुसरा एक फॉर्म्युला आहे ना, कॉम्बिनेशन. काय तो फॉर्म्युला, ॲड 10 लेस 5 ॲड 1 कॉम्बिनेशन. देन लेस 2. लेस 2 होतात का, मग लेस 2चा कोणता फॉर्म्युला येणार, लेस 5 करायला पण नाही आहे, म्हणजे बिग सिस्टर लेस 2. लेस 10 ॲड 8. आन्सर इज 9. नेक्स्ट बघा बी नंबर. ॲड 1 ॲड 7, 5 6 7 ॲड 6. मगाशी केलं तसंच आलं की नाही बघा. ॲड 10 लेस 4 नाही होत, म्हणजे ॲड 10 लेस 5 ॲड 1. देन आफ्टर ॲड 2. 2 होतात का, नाही. 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर होणार 2चा. ॲड 5 लेस 3. आन्सर इज 1 6 16. नेक्स्ट बघा ॲड 4 ॲड 9. 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1 आणि दुसरा पण आहे, पण आधी ॲड 10 लेस 1 होतं का बघायचं. येस. देन ॲड 2, 5 वर आहे म्हणून ॲड 5 लेस 3. देन ॲड 7. आता बघा 7 होतात का, ॲड 10 लेस 3 आहे ना फॉर्म्युला, नाही होत, म्हणजे दुसरा फॉर्म्युला कॉम्बिनेशन. ॲड 10 लेस 5 ॲड 2. आन्सर इज 22. नेक्स्ट बघा ॲड 7 लेस 2 ॲड 7 अगेन. बघा ॲड 10 लेस 3 नाही होत 7चा फॉर्म्युला, मग कॉम्बिनेशन. ॲड 10 लेस 5 ॲड 2. देन ॲड 9 ॲड 10 लेस 1. आन्सर इज 21. नेक्स्ट बघा ॲड 4 देन ॲड 1. 5 इज अप म्हणजे ॲड 5 लेस 4 स्मॉल सिस्टर. ॲड 8. आता बघा ॲड 10 लेस 2 फॉर्म्युला आहे ना स्मॉल सिस्टरचा, नाही होत, म्हणजे कॉम्बिनेशनचा. ॲड 8. ॲड 10 लेस 5 ॲड 3. देन ॲड 6 डायरेक्ट होतात. आन्सर इज 1 9 90. नेक्स्ट बघा एफ नंबर. ॲड 9 ॲड 3 सॉरी लेस 3 म्हटलं. ॲड 3. 3 होतात का, नाही. 5 पण खाली आहेत, म्हणजे कोणता येणार फॉर्म्युला, बिग सिस्टरचा. 3चा फ्रेंड 7. ॲड 10 लेस 7. अगेन ॲड 3. आता 5 वर आहेत म्हणजे स्मॉल सिस्टर. ॲड 5 लेस 2. देन ॲड 8. ॲड 10 लेस 2 नाही होत, मग ॲड 10 लेस 5 ॲड 3 कॉम्बिनेशन. आन्सर इज 23. नेक्स्ट बघा ॲड 1 ॲड 8 डायरेक्ट होतात. ॲड 6. आधी बघायचं की बिग सिस्टर होतं का, बिग सिस्टरचा फॉर्म्युला होतो आहे का, ॲड 10 लेस 4 है ना, होतात, म्हणजे कॉम्बिनेशन यूज करायची गरज नाही. देन ॲड 9. आता 9 होतात का, ॲड 10 लेस 1 करायचे, पण लेस 1 करायला नाही आहे, म्हणून कॉम्बिनेशन ॲड 9चा फॉर्म्युला. ॲड 10 लेस 5 ॲड 4. आन्सर इज 24. नाव नेक्स्ट ॲड 3 ॲड 5 लेस 3 ॲड 9. बघा ॲड 10 लेस 1 नाही होत, म्हणजे कॉम्बिनेशन. ॲड 10 लेस 5 ॲड 4. आन्सर इज 40. नेक्स्ट बघा ॲड 5 अगेन ॲड 5. 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5. 5चा एकच फॉर्म्युला आहे. देन ॲड 2 डायरेक्ट. लेस 6. आता लेस 6चा बिग सिस्टर काय आहे, लेस 10 ॲड 4. पण लेस 10 केले आपण, पण ॲड 4 करायला नाही आहे, बिट्स 2च आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन लेस 6. काय फॉर्म्युला, लेस 10 ॲड 5 लेस 1. आन्सर इज 6. नेक्स्ट बघा ॲड 3 ॲड 8 ॲड 10 लेस 2. आधी बिग सिस्टर होतं का बघायचं. लेस 6 लेस 10 ॲड 4 नाही होत, मग कॉम्बिनेशन. लेस 10 ॲड 5 लेस 1. देन ॲड 5 ॲड 10 लेस 5. आन्सर इज 10. नेक्स्ट बघा ॲड 2 ॲड 8 ॲड 10 लेस 2. देन लेस 7 सॉरी ॲड 2 झाले नाही, आता ॲड 2 करायचे ॲड 8 नंतर. देन लेस 7. लेस 7 होतात का, नाही, मग काय करणार, लेस 10 ॲड 3 करायचे असतात, पण इथे 2 बीट शिल्लक आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन. लेस 10 ॲड 5 लेस 2. आन्सर इज 5. नेक्स्ट बघा ॲड 6. देन ॲड 8 ॲड 10 लेस 2 असतं ना, नाही होत, म्हणजे कॉम्बिनेशन. ॲड 10 लेस 5 ॲड 3. देन लेस 7. विच कोणता येणार सांगा, कॉम्बिनेशन.
लेस 7, लेस 10, ॲड 5, लेस 2, अगेन लेस 7. आता फॉर्म्युला नाही यूज करायचा, कारण बघायचं डायरेक्ट कट होतात 7, है ना. आन्सर इज 0. नेक्स्ट बघा, एम नंबर, ॲड 9, ॲड 5, ॲड 10, लेस 5, लेस 8, लेस 10, ॲड 2 नाही होत म्हणजे कॉम्बिनेशन. लेस 10, ॲड 5, लेस 3, देन ॲड 8, ॲड 10, लेस 2 नाही होत कॉम्बिनेशन. ॲड 10, लेस 5, ॲड 3, आन्सर इज 14. नेक्स्ट बघा, ॲड 4, ॲड 9, ॲड 10, लेस 1, लेस 8, लेस 10, ॲड 2, देन लेस 10, ॲड 5, लेस 3, देन लेस 2, 5 आहेत खाली म्हणून लेस 5, ॲड 3, आन्सर इज 3. नेक्स्ट ओ नंबर, ॲड 8, देन ॲड 6. बघा, ॲड 10, लेस 4 होतात का, कोणता येणार मग फॉर्म्युला, कॉम्बिनेशन. ॲड 10, लेस 5, ॲड 1, देन लेस 9, कॉम्बिनेशन. लेस 10, ॲड 5, लेस 4, देन ॲड 7. तुम्हीच विचार करायचा आहे, 5 आहेत ना. ॲड 10, लेस 5, ॲड 2, कॉम्बिनेशन. आन्सर इज 12. त्यामुळे कॉम्बिनेशन कसं ओळखायचं ते प्रॅक्टिस केलं की बरोबर तुम्हाला पण येणार आहे. चलो, सेकंड लाईन तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण थर्ड लाईन घेऊया. ओके, तुमच्या लक्षात आलं आहे, थोडंसं फास्ट घेऊ. हां, ॲड 27, देन ॲड 5. आता सिंगल नंबर आहे, डॉटवर करायचं आहे, युनिट प्लेसवर नाही होत. ॲड 10, लेस 5, लेस 8, लेस 10, ॲड 2, लेस 9, लेस 10, ॲड 5, लेस 4, 15. नेक्स्ट बघा, ॲड 48, देन ॲड 2. तर आपण याला नाव दिले स्पेशल केस, कारण ॲड 10 नाही होत, लेस 8 होतात मात्र, है ना. आधी करून घ्यायचे. ॲड 10 कसे करणार 40मध्ये, ॲड 50, लेस 40, ॲड 10 झाले, देन ॲड 3 डायरेक्ट होतात, देन लेस 8. आता पण स्पेशल झालं. लेस 10, ॲड 2 करायचे, पण लेस 10 नाही होत, मग काय करणार, लेस 50, ॲड 40, है ना. लेस 10 झाले आणि ॲड 2 करायचे, ॲड 2 नाही होत, ॲड 5, लेस 3, आन्सर इज 45. तर हे जरा कॉम्प्लिकेटेड होता सम्स, परत एकदा बघून घ्या. सी नंबर सम, ॲड 55, देन ॲड 3 डायरेक्ट, ॲड 4 नाही होत, 5 खाली आहे म्हणून ॲड 10, लेस 6, ॲड 1 डायरेक्ट, आन्सर इज 63. नेक्स्ट, ॲड 89, लेस 6 डायरेक्ट कट, ॲड 7, 7चा फ्रेंड 3, ॲड 10, लेस 3, लेस 5, लेस 10, ॲड 5, आन्सर इज 85. नेक्स्ट बघा, 93, ॲड 3, 5 वर आहे म्हणून ॲड 5, लेस 2, ॲड 5, ॲड 10, लेस 5. आता काय झालं, इथे 40 नाही आहेत, 90 आहेत, स्पेशल केस. ॲड 10 कसं करणार मग, ॲड 100, लेस 90, ॲड 10 झाले आणि 5चा फ्रेंड 5 कट, है ना. ॲड 10, लेस 5, देन लेस 9. मग आता लेस 9 कशी करणार सांगा, लेस 10, ॲड 1, है ना. मग आधी आपण ॲड 1 करून घेऊ पाहिजे तर. आता लेस 10 कशी करणार, लेस 100, ॲड 90. आलं लक्षात, आन्सर किती आलं, 92. जर नसेल कळलं तर परत एकदा बघा. एफ नंबर, ॲड 63, किंवा मी स्कूलमध्ये पण सांगेल तुम्हाला. देन ॲड 9, ॲड 10, लेस 1, लेस 8, लेस 10, ॲड 2, ॲड 4, ॲड 5, लेस 1, आन्सर इज 68. नेक्स्ट बघा, जी नंबर, ॲड 19, 1, 9, 19, ॲड 5, ॲड 10, लेस 5, ॲड 8, ॲड 10, लेस 2, लेस 5, लेस 10, ॲड 5, आन्सर इज 27. नेक्स्ट बघा, ॲड 34, ॲड 8, ॲड 10, लेस 2, लेस 6. आता लेस 6चा कोणता येणार मग, लेस 10, ॲड 4 नाही होत, मग लेस 10, ॲड 5, लेस 1, देन ॲड 7चा
ॲट 10 लेस 3 नाही होत, कॉम्बिनेशन ॲट 10 लेस 5 ॲट 2, आन्सर इज 43. नेक्स्ट ॲड 67, नंतर लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 4 नाही होत, 5 वर आहे, ॲड 5 लेस 1, देन ॲड 3 डायरेक्ट, आन्सर इज 69. नेक्स्ट बघा ॲड 14 1 4, ॲड 9 ॲट 10 लेस 1, लेस 7 लेस 10, ॲड 5 लेस 2, ॲड 8 ॲट 10 लेस 5 ॲड 3, आन्सर इज 24. नेक्स्ट ॲड 69 लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 8 ॲट 10 लेस 2, लेस 3 लेस 10, कारण लेस 5 करायला नाही आहे, बिग सिस्टर लेस 3, लेस 10 ॲड 7, आन्सर इज 69. नेक्स्ट ॲड 67 लेस 1 डायरेक्ट कट, ॲड 8, बघा ॲट 10 लेस 2 नाही होत, कॉम्बिनेशन ॲट 10 लेस 5 ॲड 3, ॲड 4 5 वर आहे, ॲड 5 लेस 1, आन्सर इज 78. नेक्स्ट बघा ॲड 56 लेस 6 डायरेक्ट कट, ॲड 7 डायरेक्ट होतात, ॲड 6 ॲट 10 लेस 4 नाही होत, कॉम्बिनेशन ॲट 10 लेस 5 ॲड 1, आन्सर इज 63. नेक्स्ट ॲड 43, देन ॲड 6 डायरेक्ट होतात, लेस 5 डायरेक्ट कट, देन ॲड 9, 9चा फॉर्म्युला काय आहे, ॲट 10 लेस 1, स्पेशल केस परत लेस 1 करून घ्यायचे, ॲट 10 नाही होत, मग कसे होणार, 48 ॲड 50 लेस 40, आन्सर इज 53. नेक्स्ट बघा ॲड 54, ॲड 5 डायरेक्ट, ॲड 8 ॲट 10 लेस 2, अगेन ॲड 8 ॲट 10 लेस 2, आन्सर इज 75. ओके, तर आता हे आपलं पेज सॉल्व करून झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला कळलं असेल. तरीसुद्धा काही सम जर कळले नसतील तर स्कूलमध्ये मला विचारू शकता. ओके, थँक्यू.